21 वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार लाभ? या प्रश्नाचं उत्तर आदितीताई तटकरे यांनी दिलेलं आहे. पहा, आतापर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरला होता अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. ही योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. परंतु ज्या महिला 20 वर्षाच्या होत्या आणि आता 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे, तर या योजनेसाठी नवीन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटवर हा ऑप्शन येत नाही आहे. तर तुमच्या आसपास जर कोणी असेल ज्यांना या योजनेचा फॉर्म भरायचा आहे, त्यांच्यासाठी ही माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही. तर पहा, आदितीताई तटकरे याबद्दल काय म्हणलेले आहेत. मुंबई विधानसभेमध्ये निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. तसेच त्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले, त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत. तर पहा, कोणत्या कोणत्या महिलांना हा अर्ज करायचा आहे. ज्या महिलांचा अर्ज म्हणजे त्या महिला 21 वर्ष पूर्ण होत्या परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना हा फॉर्म भरता आला नाही अशा महिलांना, आणि ज्या महिला या योजनेचे फॉर्म बंद झाल्यानंतर त्या 21 वर्षाच्या झाल्या अशा महिलांना हा फॉर्म भरायचा आहे. मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का, असा प्रश्न आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे. तर हा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारण्यात आला होता आणि महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी याबद्दल काय सांगितलं हे पाहूया. 13 लाखांवर महिला ठरल्या अपात्र. 28 जून 2024 रोजी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी 1 जुलै ते 15 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची मुदत होती. बरोबर आहे. या काळात सुमारे 2.5 कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली. विधानसभा निवडणुकीनंतर 13 लाखांवर महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. अपात्र महिलांना सुमारे 900 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजून स्पष्टता नाही. अद्याप हालचाल नाही. राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे महिला व बालविकास विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या संदर्भातील मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली. पुन्हा अर्ज सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल. आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री. तर पहा, ज्या महिला किंवा ज्या मुली आत्ता त्यांनी 21 वर्ष पूर्ण केलेली आहे किंवा ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म चालू असताना काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा फॉर्म भरला गेला नाही, अशा महिलांचे फॉर्म कधी चालू होणार याबद्दल आदितीताई तटकरे यांनी सांगितले की जी मुदत आम्ही तुम्हाला दिली होती या कालावधीमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. तर त्या कालावधीमध्ये जर तुम्ही तो फॉर्म भरला नाही तर आम्ही मात्र आमच्या कार्याची अंमलबजावणी केलेली आहे. पण तरीही या योजनेसाठी जे नवीन फॉर्म येणार आहेत त्याबद्दल अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाहीये. परंतु ज्या अपात्र ठरलेल्या बहिणी आहेत म्हणजे ज्या आता 21 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्या आता फॉर्म भरू शकत नाही कारण वेबसाईट बंद आहे, किंवा ज्या महिला 21 वर्षाच्या पूर्ण होत्या परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे हा फॉर्म भरता आला नाही, अशा ज्या एकत्रितपणे अपात्र महिला आहेत त्यांच्यासाठी एक नवीन योजना आखण्याचं काम चालू आहे असं आदितीताई तटकरे यांनी सांगितलं. आता ती योजना काय असणार आहे, कधी येणार आहे याबद्दल मात्र कोणतंही अपडेट आलेलं नाही. पण जेव्हा ते अपडेट येईल तेव्हा आम्ही ते अपडेट तुम्हाला नक्की सांगू.
जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण महिलांबद्दलची कोणतीही योजना असेल त्याचं प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.